नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाचा जाळीदार क्रिस्पी खास लहान मुलांसाठी पौष्टिक असा आपण बनवणार आहोत डोसा। कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि शरीराला एनर्जेटिक असं तरी काही मुलांना हवंच। आणि कडधान्य जर तुम्ही म्हटलं डायरेक्ट भाजी तर मुले खात नाही, तर असा जाळीदार आणि क्रिस्पी डोसा बनवून मुले अगदी आवडीने खातील। तर पाहू शकता आता हे आहेत मोड आलेले मूग आणि ह्या मुगाला जे आहे ना तर मी घरीच मोड आणलेले आहेत आणि मस्त असे मोड आलेले आहे, अगदी चाळणीतून ते बाहेर निघलेले आहे इतके। तर बघा किती छान आणि मस्त की बोटा एवढे मोड आलेले आहेत हे बघा। आणि मोड आलेले कडधान्य कुठलेही असो ते खायला पौष्टिकच असतात। आणि आता बघा तुम्ही अशी मोड आलेल्या कडधान्यांची भाजी करा किंवा तुम्ही फ्राय करून मुलांना द्या, ते खाणारच नाही। पण तुम्ही जर अशा मोड आलेल्या मुगाचा जर डोसा बनवणार तर तो क्रिस्पीच होतो, त्यामुळे मुले एकदम आवडीने खातात। जर मुले इतर आपण जो तांदळाचा डोसा बनवतो 2 खात असेल तर हे हमखास एक एक्स्ट्रा खातील आणि टिफिनसाठी जर बनवलं तर ते आवडीने सुद्धा टिफिन फिनिश करतील। म्हटलं चला अशा मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक असा आपण बनवूया डोसा। तर अगोदर हे मूग जे आहे ना स्वच्छ मी 1-2 पाण्याने धुवून घेते। तर कोणी हा असा मोड आलेल्या मुगाचा डोसा खाल्लेला आहे कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्हाला सुद्धा मुगाची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने एकदा मुगाचा डोसा बनवून झटपट होतो, जास्त वेळ लागत नाही काही नाही। आणि पचायला सुद्धा मेन म्हणजे मूग जे आहे ना इतर कडधान्यांच्या तुलनेत एकदम हलके असतात, काही त्रास होत नाही काही नाही। तर पाहू शकता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे मूग, मोड पाहू शकता किती सुंदर आलेले आहेत। तर चला आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की ते वाटण करून घ्यायचे। तर त्यासाठी मी 1 लसूण कांडे सोलून घेतलेले आहे, 5 हिरव्या मिरच्या आणि आल्याचे काप घेतलेले आहे। आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही घालायची गरज लागत नाही, धने सुद्धा नाही किंवा जिरे नाही किंवा कोथिंबीर सुद्धा यामध्ये लागत नाही। तर चला अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसणाची पेस्ट बनवून घेऊया। पेस्ट बनवून घेतल्यानंतर मोड आलेले आपलं हे जे मूग आहे ते थोडे घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आणि अगोदर आपण काय करूया की पाणी न टाकता याची पेस्ट करून घेऊया। तर हे बघा आता पाहू शकता एकदम जास्त बारीक होत नाही। तर याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे पाणी। आणि जसं आपण इतर वेळेस आपण डोशासाठी बॅटर बनवतो अगदी तसंच हे बॅटर आपल्याला हवं आहे, पण बारीक करून घेताना एकदम छान असं पेस्ट होईल असं बारीक करून घ्यायचं। जेवढं तुम्हाला बारीक करून घेता येईल तेवढं शक्यतो हे बारीक करून घ्या। आणि मुलांना मेन म्हणजे ना की समजत पण नाही की हे मुगाचा डोसा आहे, कारण तो चवीला तितका छान लागतो की मुले आवडीने खातात। तर हे सुद्धा आता आपण बारीक करून घेऊया। थोडं पाणी टाकूनच बारीक करा म्हणजे छान बारीक पेस्ट त्याची तयार होते। बघा छान बारीक पेस्ट तयार झालेली आहे। तर चला आता हे राहिलेले सुद्धा मी मूग जे आहेत ना बारीक करून घेते याची छान बारीक पेस्ट। तर पाहू शकता सर्व मूग आता आपण बारीक करून घेतलेले आहे। आता हे काढून घेऊया। मिक्सरचं भांडं सुद्धा मी धुवून घेते। आता याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। म्हणजे हा डोसा बनवताना याच्यामध्ये सोडा किंवा इनो सुद्धा वापरावं लागत नाही काही नाही हे बघा। आणि तरीही जो छान जाळीदार होतो। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हळद पावडर। तर हे काही करायचे की मिक्स करून घेऊया। आता याच्यात वरतून आपण आहे ना ओवा असेल किंवा जिरे अजिबात टाकायचं नाही, कारण तो आपण डोसा बनवताना तर स्प्रेड करताना प्रॉब्लेम येतो। तर बॅटर आहे बघा असं हवं जसं आपण डोशासाठी नेहमी बनवतो त्याप्रमाणे, पातळ नाही किंवा दाटसर नाही। तर चला त्याचा डोसा बनवून दाखवते। पॅन अगोदर चांगला गरम करून घ्यायचा, थोडासा पाण्याचा शिपका देऊन पहा तापला आहे की नाही। मग थोडंसं 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आणि गॅस स्लो करायचा। आता हे जे आपण बॅटर बनवलं आहे डोशाचं ते आपण टाकूया। आणि बघा अलगद जेव्हा आपण असं स्प्रेड करतो ना चमचे शक्यतो उचलायचा नाही म्हणजे व्यवस्थित तो स्प्रेड होतो। तर हे बघा असा हा डोसा होतो। आता मध्ये जर तुम्हाला ते दिसत असेल ते निघलेलं त्याला पुन्हा आपण असं पीठ लावून म्हणजे असं हे बॅटर लावून व्यवस्थित करून घ्यायचं आहे। एकदम छान व्यवस्थित याचा डोसा निघतो, कुरकुरीत तर होतो पण जाळीदार सुद्धा होतो आणि खाणाऱ्याला पण समजत नाही की हा मुगडाळ डोसा आहे, म्हणजे खाणारासुद्धा आवडीने खातो। थोडंसं आता याच्यावरती टाकूया तेल आणि आता थोडंसं गॅसची फ्लेम काय करायची आहे की वाढवायची आहे। वाढवायची म्हणजे एकदम फास्ट पण नाही, फक्त मीडियम करायचं आहे क्वचित। आणि आता हा डोसा जो आहे तो छान क्रिस्पी होऊन द्यायचा आहे। तर बघा पाहू शकता एक थोडा वेळ लागतो पण तो मस्त क्रिस्पी होतो, जाळीदार होतो। त्याच्या कडा उलटायला लागल्या की मग आपण तो काढून घेऊया, तोपर्यंत होऊन देऊ। तर पाहू शकता थोडासा असा ब्राऊन कलर तुम्हाला आलेला दिसत असेल। तर चला आता हा डोसा जो आहे ना मी काढून घेते। हे बघा मस्त झालं आणि कलर पण छान आला, छान लालसर कलर आला आहे।
आणि छान जाळीदार सुद्धा होतो आणि एकदम हेल्दी आहे, काही त्रास होत नाही मूग, कारण पचायला हलके असतात. तर हे बघा आता हा झालेला आहे. तुम्ही टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असाही खाला तरी छान लागतो. अजून एक तुम्हाला मी डोसा बनवून दाखवते. थोडंसं तेल टाकायचं आणि हे आपलं जे बॅटर आहे मूग डाळीच्या डोश्याचं ते टाकायचे आणि मोड आलेले मूग असल्यामुळे एकदम हेल्दी आहे. कारण उन्हामध्ये काय होतं की उन्हाळा चालू झाला का आपण भरपूर पाणी पितो आणि अन्न कमी खातो. मग अशा वेळी जर तुम्ही असे काहीतरी पौष्टिक बनवलं, मोड आलेले कडधान्य असेल किंवा थालीपीठं, तर पोटसुद्धा भरतं आणि जी शरीराची झीज असते ती सुद्धा भरून निघते. त्यामुळे शक्यतो आहे ना उन्हाळ्यामध्ये मोड आलेले कडधान्य असेल किंवा थालीपीठं जरूर खा. तर हे बघा आता याच्यामध्ये आपण घेऊया सॉस वगैरे. तर हे बघा दुसरासुद्धा आता डोसा झालेला आहे आणि हा आहे ना दोन्ही साईडनी कधी डोसा भाजून नाही घ्यायचा, एकाच साईडने व्यवस्थित स्लो गॅसवरती होऊन द्यायचा, म्हणजे दुसऱ्या साईडने भाजायची याला गरज लागत नाही. तर पाहू शकता हा सुद्धा डोसा किती छान झालेला आहे. वाटतं का तुम्हाला तरी की हा मोड आलेल्या मुगाचा डोसा आहे? बघा सुंदर झालेला आहे आणि कलरसुद्धा किती छान ब्राऊनसा आलेला आहे. तर चला आता मी चिंचेची चटणी घेतलेली आहे आणि लिंबाच्या लोणच्यासोबत खाणार आहे. तुम्ही टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. तर असाच आता मी अजून डोश्याचं बनवून घेते आणि मस्त गरमागरम डोसे खाणार आहे. अगदी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता, थंड झाला तरी त्याची चव तेवढीच छान लागते. तर हे बघा मस्त असे आपण एक थोडे थोडे करून लागेल तसे नाश्त्यासाठी बनवून घेणार आहे मी आता. तर चला ते 2 झालेले आहेत. आता श्रीला माझ्या खूप आवडतात डोसा वगैरे म्हटलं आणि त्यालाही खायला आवडतं म्हणून मलाही करायला आवडतं. तर म्हटलं चला आज आपण मस्त पौष्टिक असे मोड आलेल्या मुगाचा डोसा बनवूया. रविवार होता, सुट्टी होती, नाश्त्याला काय बनवावं समजत नव्हतं. मस्त असे मुगाला मोड आले होते म्हणून म्हटलं चला छान असे कुरकुरीत डोसा बनवूया. तर पाहू शकता छान डोसा झालेला आहे. आता हा असा आपण करून घेऊया. तर बघा पाहू शकता कलर पाहू शकता किती सुंदर आहे. अगदी बघा जर तुम्ही पहिल्यांदा बनवला तरी तुम्हाला हमखास आवडेल आणि याच्यामध्ये काही हे नाही आहे, व्यवस्थित होतं डोसा. जास्त अवघड असं काहीच नाही आहे, एकदम साधी सोपी स्टेप आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा खास आणि लहान मुलांसाठी तर जरूर बनवा. हे बघा मी चिंचेच्या चटणीसोबत खाणार आहे आणि इकडे लिंबाचं सुद्धा लोणचं घेतलेलं आहे किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा असंही जरी खाल्लं तरी चवीला तेवढीच छान लागते. तर पहा श्रीलासुद्धा खूप आवडला होता, तर त्याचं पण टी व्ही पाहून खायचं काम चाललं होतं. हे बघा लहान मुले किती आवडीने खातात पहा. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जर लहान मुले असेल तर असं हेल्दी मोड आलेल्या मुगाचा डोसा त्यांच्यासाठी नक्की एकदा बनवून पहा. करायला पण एकदम साधा सोपा आहे आणि झटपट होतो. तुम्हाला हा डोसा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.